मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये पुढे असं दाखवणार आहेत की इकडे सौमित्रा घरी आलेली असते आणि ती फार रडत असते. त्यानंतर ती म्हणते, खरंच सारंग, तू आम्हाला सोडून का गेलास? त्यावर ते नानासाहेब तिला म्हणतात, सौमित्रा शांत हो, सावर स्वतःला. आता तूच सांग, देवच असं म्हणतो, ज्याची जेवढ्या श्वासांची दोरी तेवढीच त्याची शिदोरी. आता देवाच्या इच्छेपुढं आपलं काय चालणार? त्यावर ती म्हणते, देवाच्या इच्छेपुढं तर आपलं चाललंच नाही हो, पण माणसांच्या इच्छेचं काय? आम्हाला कोणीही सांगितलं नाही, अंधारामध्ये ठेवलं, का केलं असं? ती रडून सर्वांना विचारत असते. त्यानंतर ती म्हणते, एकालाही मला सांगावंसं वाटलं नाही. खरं तर तुम्ही सगळे ह्या आईचे गुन्हेगार आहात, असं म्हणून ती रडायला लागते. आणि त्यानंतर तिची आई म्हणते, खरंच ग सौमित्रा, ते तर खरंच आहे आणि हे सर्व करण्यामागे ती तुझी लाडकी सून जानकी आहे. तरी तिला मी म्हटलं होतं, तिला तसं अंधारामध्ये ठेवू नका सौमित्राला. आणि सगळ्यात भयंकर म्हणजे हा तुझा ऋषिकेश, हा तर महाभयंकर आहे. त्यावर नानासाहेब म्हणतात, अहो तुम्ही तर जरा शांत व्हा, तुम्हाला माहीत नाही का सौमित्राची तब्येत बिघडली होती, मग ती बिचारी तरी कसं सांगणार? त्यावर त्या म्हणतात, हो, तब्येत बरी नसली तर काय झालं, बिचारीने शेवटचं सारंगला बघितलं तरी असतं, पण तेही तिच्या नशिबामध्ये ह्या जानकीनं होऊ दिलं नाही, असं ती त्याला सांगते. त्यानंतर ती सौमित्राही चिडते आणि म्हणते, खरंच म्हणजे बघा, तुम्ही आत्ता देखील तिचीच साईड घेत आहात. खरं तर तुम्ही देखील मला अंधारामध्येच ठेवलं आहे, यामध्ये तुमचीही चूक आहे, असं ती म्हणते आणि रडायला लागते सारंगची आठवण काढून. त्यानंतर ती म्हणते, मी आजारी होते पण मेले तर नव्हते ना, असं ती म्हणते. त्यावर तिची आई म्हणते, खरंच नानासाहेब, तुमचं चुकलं आहे, एखाद्याच्या भजनी लागावं पण किती, ह्याला देखील मर्यादा असते. आणि त्यानंतर सौमित्रा तिथनं निघून जाते. त्यावर ती जानकी त्या ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या, आता झालं का तुझ्या मनासारखं? हे सर्व करून तुला काय भेटलं? असं ती तिला म्हणते. त्यानंतर ती जानकी त्या ऐश्वर्याला रागवत चिडत म्हणत असते, तुला एकदा सांगितलं होतं ना ऋषिकेशने, त्यानंतरही तू असं का केलंस? तुला माहीत आहे आईंची तब्येत किती बिघडली आहे आणि आता तर त्या किती त्रास करून घेत आहेत. आता आणखीनच त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना काही झालं तर मग काय करणार होता मी? असं त्या ऐश्वर्याला म्हणते आणि म्हणते, खरंच दरवेळेस वाटतं तू आणखी किती खालच्या पातळीला जाणार आहेस, पण त्यावेळेस तू आणखीन एक पायरी खाली उतरलेली असतेस. त्यावर नानासाहेब म्हणतात, अगं हिच्याकडनं आपण आणखी दुसरी काय अपेक्षा करणार आहोत? त्यावर ती जानकी त्या ऐश्वर्याला म्हणते, पण तुला ही पांढरी साडी नेसून आईसमोर येण्याची गरजच काय होती? त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, बास आता, बास करा तुमचं, तुम्हाला कळत कसं नाहीये, माझा इथे नवरा गेला आहे आणि तुम्ही मला वाटेल ते बोलत आहात, असं म्हणून रडत रडत ती सौमित्राच्या रूममध्ये जाते. आणि त्यानंतर सौमित्राला म्हणते की आई, तुम्ही आता बास करा, त्रास करून घेऊ नका. त्यावर ती सौमित्रा म्हणते, कसं झालं ग ऐश्वर्या हे असं? मला आता तुझ्याकडे पाहवत नाहीये, पूर्ण हे पांढरं कपाळ, पांढरी साडी, असं तुझ्याकडे मला बघावंसंही वाटत नाही. कसं ग आपल्या सारंगच्या बाबतीत असं झालं? म्हणून ती रडायला लागते. आणि त्यानंतर ती ऐश्वर्या म्हणते, खरंच आई, आता आपण काय करणार आहोत? जे झालं ते झालं, पण आता मला तर आई, आता तुम्ही तरी नका असा धीर सोडूत, कारण आज तुम्ही तरी आहेत माझ्यासोबत. गेले 10 दिवस तुम्ही इथे नसताना मी हे दुःख पचवून पचवून शहाणी झाली आहे, कारण मला तर ह्या लोकांनी रडायला सुद्धा दिलं नाही. आतमध्येच माझं मन घुटमळत होतं, धड रडायचं म्हणलं तर रडूही दिलं नाही. का तर तुम्ही तिकडे हॉस्पिटलमध्ये आहात आणि तिकडे तुमच्याकडे येऊन मन मोकळं करावं म्हटलं तर त्याचीही चोरी होती मला, असं ती म्हणते. आणि म्हणते, पण बास आता आई, आपण असा त्रास करून घ्यायचा नाही. त्यानंतर ती सौमित्राच्या गळ्यात पडून रडायला लागते. त्यावर सौमित्रा तिला म्हणते, अगं आता तू तुझं मन धीट कर, कारण सारंगचा अंश तुझ्या पोटामध्ये वाढत आहे. मला नक्कीच खात्री आहे सारंग तुझ्या पोटी जन्म घेईन आणि आपला सारंग डबल आपल्या घरी परत येईल. त्यानंतर ती म्हणते, हो खरंच आई, असंच होणार, तुम्ही देखील आता रडू नका. आणि जरी सारंगची आठवण आली, रडायला आलं तरीही त्यांच्या आठवणीमध्ये
रमायचं. जर आत्ता सारंग असते तर ती किती आनंदात असते, खुश असते. मग आपणही आता रडायचं नाही असं ती त्या सौमित्राला समजावते. त्यावर सौमित्र तिला म्हणते, खरंच तू किती शहाणी झाली आहेस ग, आणि तुला असं धीट व्हायलाच हवं आपल्या बाळासाठी. त्यानंतर ती म्हणते, हो आई, आता आपण आपल्या बाळालाच व्यवस्थितपणे वाढवायचं. आणि त्यानंतर इकडे ती जानकी ऋषिकेशला आणि सर्वांना म्हणत असते, बघा मी तुम्हाला म्हटलं होतं आपण हे नाटक थांबूयात आणि आईला सर्व खरं काय ते सांगून टाकूयात. बघितलं ना आता काय झालं, उगाचच आपण आधीच आईला खरं सांगितलं असतं तर आईने आपल्यावर एवढा राग केला नसता आणि त्यांना आपण धीरही देऊ शकलो असतो. पण आता ह्याचाच त्या ऐश्वर्याने फायदा घेतला आणि आता ती बघा आईच्या मनामध्ये आपल्या विरोधामध्ये काय काय भरते. त्यानंतर ऋषिकेश म्हणतो, अगं तुझं बरोबर आहे, पण आता हे आपल्याला असं करता येणार नाही. आता आपल्याला हे नाटक कंटिन्यू करावंच लागेल, निदान आणखी पुढचे काही दिवस का होईना. त्यावर तो म्हणतो, सौमित्र तू तरी हिला समजावून सांग. त्यावर सौमित्र म्हणतो, हो वहिनी, दादा जे म्हणत आहे ते अगदी बरोबरच आहे. आता आपल्याला माघार घेता येणार नाही असं तिला सांगतो. त्यावर ती म्हणते, भाऊजी तुम्ही हे काय म्हणत आहात, तुम्ही आईची हालत बघितली ना, आणखी देखील तुम्ही असंच म्हणत आहात. जर ह्या नाटक करताना आपल्या घरच्यांना काही झालं तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. तर सौमित्र म्हणतो, अगं वहिनी, आता तर पोलीस देखील आपली मदत करत आहेत आणि सर्व काही आपल्या प्लॅनप्रमाणेच होत आहे. मग तू असं मध्येच बोलू नको, थोडं धीर धर. त्यावर ती म्हणते, प्लॅनप्रमाणे होत आहे पण प्लॅन तर पूर्ण झाला नाही ना. आपलं काय ठरलं होतं की ऋषिकेश आणि हे आपण सर्व मिळून त्या ऐश्वर्याला फसवायचं, तिला वेड्यात काढायचं, सारंगची डेड बॉडी दाखवून तिला असं वाटेन आता ती प्लॅनमध्ये सक्सेस होत आहे आणि त्यानंतर ऋषिकेश तिला धमकावेन आणि मग तिला जिंकल्यासारखं वाटेन. पण आणखी पुढचं आपल्या हाती प्रॉपर्टीचे पेपर्स ती स्वतः आणून देईल. असं तर काही झालं नाही ना आणि मला वाटतही नाही की असं काहीतरी होईल. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो, हो जानकी, जरी असं झालं नसलं तरीही हे नक्कीच होईल, कारण आता साम दाम दंडभेद सगळं करून झालं आहे पण दंडभेद मात्र करायचं राहिलं आहे. आता सामदाम तर झालं पण आता दंडभेद वापरून तिच्याकडनं हे सर्व काही आपण काढून घ्यायचं, प्रॉपर्टीचे पेपर्सही घ्यायचे आणि त्यानंतर तुझी आई कुठे आहे हेही तिच्या तोंडातूनच आपण काढून घ्यायचं असं तिला सांगतो. आणि त्यानंतर ती म्हणते, ते सर्व ठीक आहे, ते तर आपण करूच, पण तोपर्यंत आईची जी हालत होईल ती मी बघू शकणार नाही ऋषिकेश, असं म्हणून ती ही रडायला लागते. आणि त्यानंतर ती म्हणते, तुम्हाला माहीत आहे ना ऐश्वर्या काय आहे, ती कोणत्याही टोकाला जाऊ शकते. आता उगाचच तुम्ही तिला धमकावत होता म्हणून तिने आज हे असं मुद्दामून आईला जाणून बुजून सांगितलं आणि आता कशावरनं ती आणखी काही करणार नाही. ती अशी शांत बसणाऱ्यातली मुलगी नाही आहे. उद्या आपण काहीतरी करू, पुन्हा ती काहीतरी करेन, हे सत्र असं चालू राहील ऋषिकेश. त्यावर तो म्हणतो, सारंग की वहिनी तू काळजी करू नको, तू म्हणत आहेस तर मी आईला सांगेन आणि मला खात्री आहे की आई आपल्या ह्या प्लॅनमध्ये नक्कीच आपली साथ देईल. त्यावर ती म्हणते, कसं शक्य आहे हे, आता तर आईच्या मनामध्ये आपल्या विरोधामध्ये फारच राग आहे. त्यावर तो म्हणतो, मी रणदिवेंचं शेंडेफळ आहे, शिवाय आईचा माझ्यावर खूप जीव आहे, ते सर्व जबाबदारी तू माझ्यावर सोड, आई नक्कीच आपल्या सर्वांना समजून घेईल. त्यानंतर ती म्हणते, ठरलं तर मग आता गणेश उत्सवाच्या आधी आपण सारंगची आणि आईची भेट घडवून आणूयात. आणि त्यानंतर ती ऐश्वर्या इकडे एकटीच स्वतःच्या मनाशी म्हणत असते, आता मी जिंकले, आता तर माझ्या हातामध्ये प्रॉपर्टीचे पेपर्सही आहेत आणि त्यानंतर आईंचा विश्वासही मी जिंकला आहे, सौमित्रही माझ्या मुठीमध्ये आहे, सर्व काही जिंकूनसुद्धा तू हारली आहेस जानकी आणि मी सर्व काही हारूनसुद्धा जिंकलेली आहे, असं ती स्वतःच्या मनाशीच म्हणत असते. आणि म्हणते, ही सर्व प्रॉपर्टी आता माझीच आहे. त्यानंतर तितक्यामध्ये तिला कोणीतरी मागून येत आहे याची चाहूल लागते. त्यानंतर ती मागे वळून बघते तर मागे मात्र कोणीही नसतं. त्यानंतर ती थोडं 2 पावलं चालते तर तिच्या तोंडावर मागून रुमाल लावून तिला बेशुद्ध करून ऋषिकेश गाडीमध्ये लॉक करतो आणि गाडीमध्ये
ती होशमध्ये आल्यानंतर धूर सोडतो. त्यानंतर ती म्हणते, हे सर्व कोणी केलं आहे? दार उघडा, दार उघडा, हे कोण करत आहे? त्यानंतर तेवढ्यात तिच्यासमोर ऋषिकेश येऊन थांबतो आणि ती म्हणते, ऋषिकेश दादा, दार उघडा, मला फार त्रास होत आहे, आतमध्ये सफोकेट होत आहे आणि हा धूर काय येत आहे? त्यानंतर तिचा श्वास कोंडत असतो आणि ती ऋषिकेशला विनवण्या करत असते की ऋषिकेश दादा, दार उघडा असं म्हणत असते. त्यानंतर ऋषिकेश तिला म्हणतो, मी तुला आधीच बजावून सांगितलं होतं तू असं वागू नको, पण तू माझं ऐकलं नाहीस. त्यानंतर तो काही लॉक उघडत नाही आणि त्यानंतर ती म्हणते, ऋषिकेश दादा, माझं चुकलं, पण प्लीज दार उघडा, तुम्हाला जानकीची शपथ आहे, आईची शपथ आहे, प्लीज दार उघडा, मला फार त्रास होतोय. त्यानंतर तो ऋषिकेश दार उघडतो आणि त्यानंतर ती बाहेर येते. तिला फार ठसका लागलेला असतो आणि मोठ्या मोठ्याने श्वास घेते कारण तिला त्रास होत असतो. त्यानंतर ती म्हणते, ऋषिकेश दादा, तुम्ही असं कसं वागू शकता? तुमच्या एवढंही लक्षामध्ये नाही का? माझ्या पोटामध्ये बाळ आहे. त्यावर ती म्हणतो, शांत बस ग, बंद कर ही तुझी नाटकं, मला चांगलंच माहीत आहे तू हे नाटक करत आहेस, तुझ्या पोटामध्ये बाळ वगैरे काही नाही. मला सारंगने मरण्यापूर्वी सर्व खरं सांगितलं होतं. तू काय काय केलंस ते सर्व तुझे कारनामे मला माहीत आहेत. आणि त्यानंतर तो ऋषिकेश त्या ऐश्वर्याला म्हणतो, बंद कर तुझी ही नाटकं, मला तुझं सर्व काही माहीत आहे आणि जर माझ्यासमोर जरा पुन्हा अशी नाटकं करशील आणि तोंड उघडशील तर मी तुझं सर्व काही सगळ्यांसमोर सत्य आणेल. त्यानंतर तो म्हणतो, मी तुला सांगितलं होतं तू आईला सांगू नकोस, तरी देखील तू अशी वागलीस. आता पुढच्या वेळेस जर तू असं केलंस आणि मी जे सांगितलं ते ऐकलं नाहीस तर सारंगसारखाच तुझा ॲक्सिडेंट करायला मला फार वेळ लागणार नाही, हे मात्र तुझ्या डोक्यात फिट करून ठेव. त्यानंतर ती म्हणते, हो माझं चुकलं, आता मी तुम्ही सांगाल तसंच ऐकेन. आणि त्यानंतर इकडे ऋषिकेश त्याच्या घरी येतो. त्यानंतर ती जानकीला तो विचारतो, ओवी कुठं आहे? त्यावर ती त्याला सांगते, ओवी अवंतिकाच्या रूममध्ये आहे, तिचे उद्या अभ्यास म्हणजेच परीक्षाही आहे, त्यासाठी ती अभ्यास करत आहे आणि आता सारंग भाऊजी नाही आहेत म्हटल्यास तीही फारच डिस्टर्ब झालेली आहे असं ती त्या ऋषिकेशला सांगते. त्यानंतर ती त्याला म्हणते, ऋषिकेश, आत्ता तुम्ही त्या ऐश्वर्याला धमकावलं त्यामुळे ती फार घाबरली आहे असं समजू नका, कारण ते जे नाही आहे ते दाखवायचं आणि जे आहे ते लपवायचं असा तिचा जुना स्वभाव आहे, त्यामुळे ती काहीही करू शकते. त्यावर ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, आता तिच्यासोबत सारंग नाही आहे, त्यामुळे मला वाटतं ती स्वतःहून ते पेपर्स आपल्याला आणून देईल. त्यावर ती जानकी त्याला म्हणते, हे घाबरण्याचा हा सर्व ती आणते आपल्याला दाखवण्यासाठी, फार फार तर ती घरामधले कटकारस्थानं बंद करेन, पण मला तरी काही वाटत नाही की ती असं काही करेन. पण जर प्रॉपर्टीचे पेपर्स आपल्याला घ्यायचे असतील आपल्या हाती तर आपल्याला नक्कीच मोठं काहीतरी करायला लागेल. त्यावर ती म्हणते, हो ना. त्यावर तो म्हणतो, तसं तर आपण करतोच आहोत. आता सारंग ह्या जगामध्ये नाही आहे, ह्या गोष्टीने सर्वांना किती त्रास होत आहे हे आपण आपल्या डोळ्यांनी बघत आहोत, तरी देखील आपण हे नाटक तर करतच आहोत ना, असं तो त्या जानकीला सांगत असतो. त्यानंतर तो ऋषिकेश म्हणतो, आणि जर वेळ पडली तर आपण तिच्या रूमचीही झडती घेऊयात. त्यावर ती जानकी त्याला सांगत असते, तुम्हाला वाटतं का की तिने ते पेपर्स तिच्या रूममध्ये ठेवले असतील? नाही ऋषिकेश, सारंग भाऊजी म्हणतात त्याप्रमाणे ती आपण ज्यावेळेस 2 पावलं मागं जाते त्यावेळेस आणखी 4 पावलं पुढे टाकण्याची तिची तयारीमध्ये असते. ती साधी बाई नाही आहे, मी तिला चांगलंच ओळखून आहे, असं ती सर्व त्या ऋषिकेशला सांगते. आणि त्यानंतर इकडे सौमित्रा म्हणत असते, आता गणपती येणार आहेत, तर तुम्हाला आठवतं का सर्वांना सारंगला किती गणपती आणायचे? गणपतीच्या दिवसांमध्ये तो किती काय काय तयारी करायचा, किती आनंदी असायचा. त्यावर जानकी म्हणते, हो मग यावर्षीही आपण गणपती अगदी थाटामाटात आपल्या घरी आणूयात. ज्या गोष्टीमुळे सारंग भाऊजीला आनंद भेटत होत्या ते सर्व सण आपण करूयात, असं ती म्हणते. आणि त्यानंतर सौमित्रा तिथनं निघून जाते. त्यानंतर इकडे सर्वजण त्या गणपतीची डेकोरेशनची तयारी करत असतात.
तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये असं दाखवणार आहेत. ती तयारी करत असतानाच तो सारंग एका माळ्याचं वेश घेऊन घरामध्ये येतो आणि सौमित्राला तिच्या रूममध्ये जाऊन खोलीत जाऊन भेटतो. तर आता त्यांची भेट कशी होते आणि ती सौमित्रा त्यांची साथ देण्यासाठी सारंग तिला कसं कन्व्हिन्स करतो हे पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. या मालिकेचे नवीन भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब देखील करा.